नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या आवडते युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला दिसतच असेल आपला आजचा टायटल काय आहे आणि त्या टायटलच्या संदर्भात आपण थोडक्यात एक मोजून 5 ते 6 मिनिटं आपण या ठिकाणी चर्चा करणार, जास्त नाही. कारण का काय होते, आंदोलन केलं आपण, आंदोलन भरपूर झाले. नागपूरमध्ये पण आपण आंदोलन केलं होतं 31 डिसेंबरच्या आज सर्व काय व्हावं म्हणून. मात्र त्याच ठिकाणी आपला ग्रीन सिग्नल भेटला होता आणि त्या ग्रीन सिग्नलचा कुठेही जास्त प्रमाणात फायदा दिसला नाही. आज आहे तारीख जवळजवळ 27-28 तारीख आज आलेली आहे मित्रांनो. आणि एंड झाला, डिसेंबर तर गेला आणि आता जानेवारी पण संपत आला, म्हणजे संपल्यातच जमा आता जानेवारीचे तर काही 2 दिवस राहिलेत. मात्र काय आहे बरं तुझी सध्या परिस्थिती, कधीपर्यंत जाहीर अपेक्षित आहे? आचारसंहिता लागण्यापूर्वीच येणार का? आचारसंहिता कधी लागू शकते? आचारसंहिता लागल्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतात, काय नाही, हे सगळं आपल्या याच्यामध्ये आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की पहिली गोष्ट ही क्लिअर करतो की जर ऍड आली, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, जर जाहिरात जर आली आताची, तर तुम्हाला माहिती आहे 12,899 पोलीस हवे आहेत एकट्या मुंबई पोलीस दल. एकट्या मुंबई पोलीस म्हणजे त्याच्यात वरचे थोडेफार अधिकारी म्हणजे 11,900 काहीतरी असतील. नुसते पोलीस शिपाई पदच एकट्या मुंबईमध्ये एवढे पद रिक्त आहेत मित्रांनो. जे माहिती अधिकाराचे कार्यकर्ते होते अनिल गलगली, त्यांनी माहिती मागवली होती. त्या माहितीमधून आपल्याला कळलं होतं सर्वाधिक रिक्त पदे पोलीस अंमलदाराचे म्हणजेच पोलीस शिपाई अंमलदार म्हणजे पोलीस 11,115 पदे रिक्त आहेत. लक्षामध्ये पोलीस अंमलदाराचे 11,115 म्हणजे 11,000 म्हणजे 10,000 म्हणजे एवढे पदे एकट्या मुंबईमध्ये रिक्त आहेत. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडला पण पद रिक्त आहेत, पुणे सिटी, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, अमरावती, असे जे मोठे प्रशासकीय विभाग आहेत त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पद. ठाणे, पालघर आहे, रत्नागिरी, रायगड आहे, म्हणजे एवढे पद रिक्त असताना देखील, जागेंचा तुटवडा असताना देखील अद्यापही जाहिरात या ठिकाणी आपल्या अजूनही आलेली नाही. कालच जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं नागपूरमध्ये, त्यांच्याशी माझी चर्चा झाली मेन मुकुलशी. तर ते मला बोलले का सर आंदोलन करावं वाटतंय, काय करावं कसं. तर त्यांना थोडंसं थांबा जरा, आंदोलन करायचं म्हटलं नंतर जरी म्हटलं करायचं तर थोडंसं त्याला एक रूपरेषा वगैरे त्याचं प्रॉपरली हे करून ते सुरुवात करावं लागेल, तर त्यावेळेस होईल. आता जानेवारी तर संपून गेला मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की ते कशा प्रमाणामध्ये पद या ठिकाणी रिक्त आहेत. 12 पैकी एवढे पद, साडे 11,000 पद जवळजवळ पोलीस शिपाई पदाची एकट्या मुंबईत. म्हणजे विचार करा, जाहिरात जर आली म्हणजे जर हे 11,000 तर काय ते डायरेक्टली भरणार नाही, त्यातले कमीत कमी 5-6,000 तर भरू शकता, जास्त काय भरणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे 11च्या 11 ते काय भरणार नाही. म्हणजे जर हे 11 प्लस जर बाकीचे जर धरले तर ती जाहिरात जाईल 25-30 हजाराच्या वरती. परंतु 14-1 हजाराच्या आसपासची जाहिरात होती. आपल्याला अपेक्षित होतं का एक 28 जानेवारी पर्यंत जाहिरात अपेक्षित होती, जानेवारीच्या आत, परंतु ती काय अद्याप आली नाही. आता आपल्याला अपेक्षित आहे का जाहिरात एक 15 ते 16 फेब्रुवारीच्या आत जर आली तरच ठीक आहे. कारण का जर आचारसंहिता लागली तर पोलीस भरती डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये असते, सरळ सेवा भरतीमध्ये येते. सरळ सेवेच्या कोणत्याही भरतीची जाहिरात आचारसंहितेमध्ये टाकली जात नाही. जर आधी झालेली असेल तर नंतर त्याची प्रोसेस करता येते, मात्र सरळ सेवेची जाहिरात टाकली जात नाही. युपीएससी आणि एमपीएससी लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा आहे किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, राज्य लोकसेवा आयोग, यांच्या परीक्षांना अडचण येत नाही. लक्षामध्ये फक्त ओनली त्या मतदानाच्या दिवशी ते ऑफ राहतात, इतर दिवशी त्यांना काय अडचण नाही. तसंच ह्या भरतीला बाकी अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला ग्राउंड आहे, ग्राउंड नंतर आपल्याला लेखी पण आहे, मग इतका मोठं आपली प्रोसेस असते. तुम्हाला माहिती जर 10 ते 15 हजार जागा निघल्या तर भरती कमीत कमी 6 महिने भरती चालते ते, बरोबर ना. आणि आता इथून पुढचे 6 महिने मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 8 महिने जवळजवळ हे संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुकीमध्ये जाणार आहेत लक्षामध्ये. आणि तुम्हाला पण मी हे सांगतो की जेव्हा निवडणुकी पार पडतील, आय थिंक 31 ऑक्टोबरच्या आसपास मुख्यमंत्री निवडला जाईल, महाराष्ट्र राज्याचं नवीन सरकार स्थापन होईल. त्याच्यानंतर जवळजवळ 2-3 वर्ष कुठल्याही प्रकारची भरती म्हणा किंवा नोकर भरती म्हणा हे जास्त प्रमाणात होणार नाही. ऍक्च्युली होणार नाही म्हणजे होईल, परंतु एक तुटपुंज्या जागा असतील त्यामध्ये, ज्या आता जेवढ्या ह्याच्या जागा तेवढ्या जागा त्यावेळेस काय असणार नसणार आहे. त्याच्यामुळे हाच मोठा संधी. आता आपल्या सर्वांची एक मागणी होती त्यांना की बाबा तुम्ही याच्यामध्ये जाहिरात हे करावं असं. कशात एक मिनिट, हा इथं पण पाहू शकता तुम्ही. काय सांगितलं, मुंबई पोलीस दलावरील अतिरिक्त ताण कमी करा, पदे बनवण्यासाठी वर्षाताई गायकवाड आहे यांनी मागणी केलेली आहे लक्षामध्ये. ह्याच्या वर्षाताई गायकवाड यांनी मागणी केलेली का बाबा हे जे काही पद असतील हे पद भरा. ते मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री पण आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सुद्धा दिलेले का बाबा जे काही चालू आहे, जे आपला लैंगिक अत्याचाराचे 350 प्लस गुन्हे आहेत, बलात्काराचे 370 प्लस नोंदी आहेत, त्याच्यानंतर 1859 महिलांवर हल्ले झालेले आहेत, अशा बाबतीत विचार केला
तर एकंदरीत पोलिसांची संख्या प्रत्येक ठिकाणी कमी, काल तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी पण पाहिलं असेल पोलिसांची संख्या आपल्याला बऱ्यापैकी कमी दिसत होती. आणि लक्षामध्ये म्हणजे मुंबई पोलीस दलावरील अतिरिक्त ताण कमी करा पर्याय भरण्यासाठी वर्षाताई गायकवाड यांनी मागणी केलेली, म्हणजे यांची पण मागणी रीतसर आहे, त्या पण मागण्या म्हणजे दोन्ही मागण्या रीतसर आहे, मान्य नाही. किंवा त्यांनी जे आरटीआयचे गलगले साहेबांनी जो आरटीआयच्या माध्यमातून जी माहिती मागवली ती सुद्धा एकदम रास्त माहिती आहे. मात्र गंमत आता अशी आहे की होणार कधी ह्या गोष्टीमध्ये भरपूर अडचणी आहेत किंवा भरपूर जण अडून बसलेले आहेत. आता जर आपल्याला तुम्हाला सांगतो जर फेब्रुवारीच्या आत जर तसं काही आलं म्हणजे आपल्याला आंदोलन म्हणा किंवा ट्विटर वार म्हणा काही करायचं असलं तर मी तुम्हाला ते सांगेल, त्याच्या संदर्भातली चर्चा करेल, तसं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगेल. पण मात्र गंमत अशी आहे की आता लक्षामध्ये आता गंमत एक आहे की डिसेंबर संपलेला आहे, आचारसंहिता लागण्यापूर्वी जर जाहिरात आली तर ठीक होऊ शकतं, नाहीतर मग आपली जाहिरात जूनला गेली डायरेक्ट, जे आचारसंहिता संपन इलेक्शन संपन आणि मग त्याच्यानंतर विधानसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी, विधानसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी आणि लोकसभेच्या आचारसंहितेच्या नंतर, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या नंतर आणि विधानसभा आचारसंहितेच्या मधला जो काही 1-2 महिन्याचा कालावधी असणार 2-3 महिने त्याच्यामध्ये होणार आहे. आणि जरी त्याच्या जाहिरात आली तर तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीची आता कधीही जाहिरात आली काही झालं तरी हा 2024 हा त्याच्यातच जाणार, लक्षात ठेवा. कारण का पोलीस बांधवांना इलेक्शन राहतात, इलेक्शन ड्युट्या राहतात, आचारसंहिता लागल्यामुळे त्यांच्याकडे पण कामाची जबाबदाऱ्या वाढतात मोठ्या प्रमाणात, आणि एवढ्या जबाबदाऱ्या असताना देखील पोलीस बळ हे कमी प्रमाणात किंवा कमी पोलीस दल, त्याच्यामुळं ह्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं आता अपेक्षित सद्य परिस्थिती जर पाहता, काल ते पीएमसी पोलीस भरतीचं कोणीतरी हे केलं होतं, माग आरटीआय टाकला होता, तर ते पीसीएमसी पिंपरी चिंचवड आयुक्त कोण त्यांना उत्तर गेलं की बाबा अद्याप आमच्याकडे असा कोणता आदेश आलेला नाही भरती संदर्भातला, जर भरती संदर्भातला आदेश ज्यावेळेस आमचे घेईन त्यावेळेस आम्ही तुम्हाला जागा सांगू शकतो असं त्यांनी सांगितलं, बरोबर ना. म्हणजे ते आदेश ते निर्गमित झालेले नाहीत अजून. लक्षामध्ये जागांचे जागा रोस्टर त्याला जे म्हणतो आपण आकृतीबंध तो निर्गमित झालेला आहे, आकृतीबंधाचं काम चालू आहे. तुम्हाला नांदेडची जागा माहीत झाल्या, यवतमाळच्या झाल्या, अमरावती झाल्या, नागपूरच्या झाल्या, ठाण्याच्या झाल्या, पालघरच्या झाल्या, हे जागा माहीत झाल्या तुम्हाला बऱ्यापैकी, नाही असं नाही, सगळ्या माहीत झाल्या, ठराविक जागा माहीत झाल्या. म्हणजे आकृतीबंधावरच जे काम चालू आहे निर्गमन करण्याचं ते चालू आहे. मात्र जे आदेश इकडे द्यायला पाहिजेत आयुक्तालयाला की आयुक्तालय एसपी ऑफिस यांना का भरती संदर्भातले ते आदेश अजून निर्गमित करण्यात आलेले नाहीत. त्याच्यामुळे ती एक गोष्ट आहे का त्याच्यामुळे जाहिरात आपल्याला अपेक्षित एक 15 फेब्रुवारीच्या पुढे आणि 28 फेब्रुवारीच्या आतमध्ये लक्षामध्ये, म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत जाहिरात अपेक्षित आहे. जर जाहिरात आधी आली तर आचारसंहितेत फॉर्म भरले जाऊ शकतात, फॉर्मची प्रोसेस करून घेतली जाऊ शकते. आता जर जाहिरात त्याने आज टाकली तर 1 महिनाभर फॉर्मला जाणार आहे, म्हणजे फेब्रुवारीत काय आपली पोलीस भरती होत नाही, गेली मार्चमध्ये, तर मार्चमध्ये तर आचारसंहिता लागते, लवकरच लागते. आणि इव्हन आचारसंहिता जर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागणार असेल तर 15 फेब्रुवारी पासूनच ती तयारीला लागतात, लक्षात ठेवा. 15 ते 20 फेब्रुवारी पासून प्रॉपरली तयारीला लागते, म्हणजे हे दिवस त्यांना इलेक्शनची धावपळ असते, गडबड असते. तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचं सोडा भारताचं इलेक्शन म्हणजे खतरनाक इलेक्शन यावेळेस, त्याच्यामुळं ती गडबड असणार आहे. त्याच्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच जर आली आणि प्रोसेस चालू आहे, बरं तुम्ही म्हणशाल का काय येणार कसं काय येणार, प्रोसेस चालू आहे, इन प्रोसेस आहे, प्रोसेसमध्ये आहे काम, लक्षात ठेवा. आपल्याला कळत नाही, ऑफिशियली कामं चालू आहेत. मागच्या वेळेस हेच झालं, म्हणले येणार नाही, धनक्या जाहिरात पडली, डायरेक्ट एका धडक्या जाहिरात पडली, लक्षात ठेवा. परत म्हणले हॉल तिकीट येणार नाही, थोडं लांबणार, डायरेक्टली हॉल तिकीट पडली होती. त्याच्यामुळे आपली जी तयारी ग्राउंड असेल, अभ्यास असेल ते प्रॉपरली चालू ठेवा, कारण का अपेक्षित आहे फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे. मात्र फेब्रुवारी जर केला तर मग बाकी अपेक्षित नसेल, ते मार्च एप्रिल मे ला अपेक्षित नसेल, कारण मार्च एप्रिल मे 3 महिने लोकसभेलाच जातील सगळे, कारण का 2-3 टप्प्यामध्ये निवडणुका आहेत भारतामध्ये, आणि लक्षात 4, 5, 6, 7, 8 टप्प्यापर्यंत निवडणुका जातात. तर सध्या परिस्थिती हेच आहे की अद्याप कुठलेही अपडेट नाहीये, कोणत्याही पद्धतीच नाही. मुलांशी मी संपर्कात आहे, मुकुल त्यांच्याशी, नागपूरच्या पोरांशी कालच मुकुलशी माझं बोलणं झालं SMS द्वारे. तो बोलला की आचारसंहितेच्या पूर्वीच आपल्याला जर मोठं आंदोलन हे करायचं असलं तर, आणि तो गंमत काय होती, मुलं सपोर्ट नाही करत पाहिजे तेवढं, म्हणतात यावं तेव्हा, फक्त ग्रुपवरती चॅटिंग करतात, बोलतात, गप्पा आणतात, पण वेळेला तिथं कुणी येत नाही, त्याच्यामुळं थोडीशी गडबड होती. काल पाहिलं असेल तुम्ही एकी काय असते किंवा हे काय असतं, त्याचं काल ज्वलंत उदाहरण म्हणजे कालचा आरक्षणाचा मुद्दा. त्याच्यामुळं आचारसंहितेच्या पूर्वीच जाहिरात येणं अपेक्षित आहे, बरोबर. मात्र आता पाहूया कधी येते काय वगैरे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट वेळच्या वेळ देतच राहील. आता डिसेंबरलाच अपेक्षा होता, पण डिसेंबर तर गेला, जानेवारी सुद्धा गेला, आणि फेब्रुवारी जर नाही आली तर मग ती गेली डायरेक्ट, मग डिसेंबर परत डिसेंबर नोव्हेंबर. आणि एकदा का निवडणुका झाल्या, इलेक्शन जर झालं आणि इलेक्शन झालं, मुख्यमंत्री पदाची शपथविधी झाला, मंत्रिमंडळ नेमलं आणि नवीन सरकार जर स्थापन झालं परत पुढील 5 वर्षासाठी, तर मग ते लगेच काय भरती करणार नाही. कारण का कोणतंही नवीन सरकार जर आल्या पाठीमागचा जो काही त्यांचा बॅकलॉग असतो, पाठीमागचं जे काही गोष्टी असतात ज्या त्यांना पुढे करायच्या असतात, त्याचं सगळं नियोजन प्लॅनिंग
त्याच्यात त्यांचं वित्त नियोजन, अर्थ नियोजन, त्यांचे प्लॅनिंग मध्येच सगळं दिवस वर्ष घालतात ते. त्याच्यामुळे त्यावेळेस काय होणार नाही. म्हणजे आपल्याला जानेवारीत येणं गरजेचं आहे. जर जानेवारीत नाही तर मध्ये जे 2-3 महिने आहेत त्याच्यात तर येणं गरजेचं. हा, एकदा जर जाहिरात आली, फॉर्म भरून घेतील, बाकी पुढचं काय होणार नाही. लक्षामध्ये किंवा फक्त जाहिरात येतील, फॉर्म भरायला थांबवतील, काहीतरी करतील. पण जर जाहिरातच आली नाही तर आचारसंहितेमध्ये सरळ सेवेची जाहिरात येत नाही, आयोगाच्या सोडता जाहिरात येत नाही आचारसंहितेमध्ये. इव्हन आधी जर आली तर नंतर प्रोसेस होते, नंतरच्या प्रोसेसला प्रॉब्लेम नाही, मात्र नंतर ते काय होत नाही. लक्षामध्ये. चालतंय मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नवीन आणि हा, तयारी जर करत असेल भरतीची आपण, तर लोड घेऊ नका. मिशन खाकी बॅच 1 आपल्यासाठी मित्रांनो. तुमचं पोलीस होणं स्वप्न साकार करा गुरुकुल सोबत. 1 तारखेपासून 1 फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू होती मित्र. अतिशय महत्वाची अशी बॅच आहे मित्रांनो. कालावधी 1 वर्षाचा असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव बॅच आहे जिचा अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. म्हणजे तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता, 100 वेळा लेक्चर पाहू शकता. तुम्ही सपोज मराठीचा समास आहे, समासाचं 100 वेळा लेक्चर पाहू शकता. डाउनलोड करायचं ऍप्लिकेशन विबीसर गुरुकुल अकॅडमी आणि आज आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 8600603715. 50% ऑफ असणारी बॅच 1 फेब्रुवारीपासून सुरू होते मित्रांनो. ही पण बॅच घेऊ शकता. मात्र 1 फेब्रुवारीपासून परत नवीन बॅचचं पण नियोजन आहे, त्या बॅचला पण तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आणि पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं तर विषयच नाही. हे पुस्तकच नाही मग काय, स्मार्ट बुक आहे. लक्षामध्ये पुस्तक नाही तर मग काय, स्मार्ट बुक आहे. विद्यार्थी पे बेस्ट सेलर असणार, केवळ सोपं बुक, आपलं साधं बुक नाही तर स्मार्ट बुक असणार. 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा हे 1 पुस्तक 1 वेळा वाचा आणि पोलीस व्हा. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडचं स्मार्ट बुक स्वरूपात 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्ग कृती सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. सगळं सोबत मोफत असणार तुम्हाला. सर्व विषय घटकांची स्मार्ट रचना असणारे. 100 टॉपिक वाईज व्हिडिओ, 200 टॉपिक वाईज टेस्ट रँक, 100 सराव टेस्ट रँक इत्यादी सर्वांची गोष्ट या ठिकाणी असणार आहे. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्ग कृती सखोल विश्लेषण, सर्व काही याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नक्की सर्वांनी पुस्तक खरेदी करा. अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे जेणेकरून तुम्हाला ते फार उपयोगी पडणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पोलीस भरती सध्या परिस्थिती संदर्भात बोललेले थोडक्यात. नंतर भेटणारचे, नंतर नवीन अपडेट, नवीन भरती घेऊन तोपर्यंत, नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.